हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? नाश्त्याला आज पोळी वगैरे बनवलाय. अनिलला पण टिफिनला हेच दिलंय. वेगळा पोळी वगैरे मसाला फ्राय केलाय आज. मस्त झाले पोळी वगैरे. MTR मसाला आहे हा. टेस्ट वेगळा आहे ना? होय. अन्वित स्कूलला गेला. आम्ही येऊन आता ब्रेकफास्ट पण केलाय आणि विनायकचं काम करायला लागलाय ऑफिसचं. भेटवते तुम्हाला विनायकला. ऑफिसचं काम चालू आहे. गुड मॉर्निंग. आज मंडे आहे. 2 दिवस सॅटर्डे संडे रेस्ट घेतल्यामुळे आज काही करू वाटेना झालं. असं पूर्ण डल्ल डल्ल मूड आहे. झोप आल्यासारखं वाटायला लागलं. काहीच करू वाटेना. त्यामुळे बसले आता ब्रेकफास्ट करून. बघूया कधी मूड चांगला होतोय, उठणार आणि मग कामाला लागणार माझ्या. आंघोळ करून विभूती लावली आणि त्यानंतर पूजा करून घेतली. इथं मी पाण्यामध्ये पावटा भिजत ठेवलाय. संध्याकाळी आता याला सोलणार आहे मी. दाखवते. हे वालाचं काहीतरी म्हणतात याला. त्या प्रकारची आमटी करून घेणार आहे मी आंटीकडून उद्या. आत्ताच आंघोळ झाली माझी. आता विनायक आंघोळीला गेलाय. आता मी पूजा करून घेणार आहे. पॉलिश करायला इथं आहे. पॉलिश करायचं तरी पण ह्या फडक्यानं पॉलिश करायचं त्याला. बाबू द्यायची ऑफिसला ब्रश मारते. होय काय? लक्ष तुझ्याकडे बाय. काय बर. आंटी गेल्यावर एकटी? होय, ऑटो घेऊन कुठे कुठे तर जाऊन येणार आहे मी. तुम्हाला काल घेऊन गेलं नाही म्हणून. जाऊया की आपण. नाही. हो. हा. आंटी इथं स्वयंपाक करण्यासाठी आलेत. त्यांना तुरीची उसळ करायला सांगितलं आणि आत्ताच आंटी स्वयंपाक करून गेलेल्या आहेत. हे बघा, अन्वितनं आमच्या ड्रॉइंग केलंय. नारुटो आहे बहुतेक हे. त्याला नारुटो कॅरेक्टर खूप आवडतं. हे आता किचनची परत हालत आता परत क्लीन करून घ्यायला पाहिजे एकदा. किचन कट्टा वगैरे क्लीन करून जातात त्या. फक्त फ्लोर मला असं क्लीन करायला पाहिजे आता. काल मी गिफ्ट आणायला गेलेले, त्यावेळी क्लिप लायनर घेऊन आलेले. माझ्याजवळ नव्हतं. मी आज सध्या काहीच अप्लाय केलेलं नाहीये. जॉनी मुचकी लागायला लागले मला आता. आता मी लिप लायनर अप्लाय करून बघते. सोबत ही शुगरची लिपस्टिक. हे थोडीशी पिंक कलर मध्ये आहे लिपस्टिक. मी एकदम लाईटली अशी लिपस्टिक अप्लाय करून घेतलेली आहे. हे लिप लायनर काही दिसेनाच झालंय मला. आता थोडंसं लावून बघते अजून थोडं. मी अपोजिट कलर मध्ये घेतलेलं आहे. हे काहीतरी न्यूड कलर आहे आणि हे पिंकिश कलर मध्ये माझी लिपस्टिक आहे. मला वाटतंय मी स्टार्टिंगला ते ब्लेंड नाही करायला पाहिजे होतं. आता छान दिसतंय हे लिपस्टिक. आंटी पण गेल्या, विनायक पण ऑफिसला गेला, अन्वित स्कूलला गेला. आता मी एकटीच आहे घरामध्ये. कसला डाग आहे हा. हा, मी काय म्हणत होते, मी एकटीच आहे आता घरामध्ये. काहीतरी असं शूट करावंसं असं वाटायला लागलं. इंस्टाग्रामसाठी काहीतरी शूट करून घेते तोपर्यंत. रील्स पण टाकते मी इंस्टाग्रामला. असंच प्रत्येकाला आशा असते ना की आपण कशामध्ये तरी सक्सेस व्हावं. मग माझा प्रयत्न चालू आहे इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती काही मी शॉर्ट्स व्हिडिओ नाही टाकत, फक्त ब्लॉग टाकत असते. आणि इंस्टाग्रामला फक्त शॉर्ट्स आहेत, पण ते दोन्ही पण अपोजिटच आहे. याचा आणि त्याचं काही मी लिंक केलेलंच नाही आहे अजून. आता लंच टाईम झालेला आहे. आंटीने जेवायला काय बनवलंय दाखवते तुम्हाला. आज थोडासा वेगळा मेन्यू आहे, पण सांबर तेच आहे. आज मी त्यांना ओल्या तुरीचं भाजी करायला सांगितलेलं. छान झालंय, टेस्ट करून बघितलं मी. आणखी हे आमचं ॲज युजल मुळ्याचं सांबर. चपाती आणि भात बनवलाय. भात मी सकाळीच बनवलेला. पोळी वगैरे बनवताना थोडासा एक्स्ट्रा आहे, तेवढा पुरेल मला.
जेवण दररोज काय बनवायचं ना एवढा मोठा प्रश्न असतो. बनवतात तर आंटीच, पण मला ते डिसाईड करायला लागतं कारण मीच जास्त चूजी आहे. हे भाजी नको, ते भाजी नको. मला आणि अन्वीतला असंच होतं. पण विनायक जेवढं काही बनवेल ना, जे काही बनवेल ते सगळं खात होतो आवडीने. आम्हालाच प्रश्न पडतो. असं बऱ्याच जणांचं होत असेल ना. मला या जेवायला फर्स्ट घास माझ्या सबस्क्रायबरना. मस्त झाली आहे अशी ही काय म्हणतात त्याला, तुरीची भाजी. बरेच जण असा विचार करत असेल ना की मी बोलताना अशी अडकते का, कारण मराठी सोबत मला इथे कन्नडा पण बोलायला लागतं आणि आता जवळजवळ 10 वर्ष झाली, त्यामुळे मला जास्त विचार करून शब्द आठवायला लागतात काय काय. मी सांगते तुरीची भाजी कशी बनली. नाईस, छान बनलं. आज ब्लॉगिंग स्टार्ट करून मला वाटतंय 29 डेज काहीतरी झाले. 1 मंथ होत आले कम्प्लीट. उद्याला आता 1 मंथ कम्प्लीट होणार ब्लॉगिंग स्टार्ट करून. आणि एक दिवस ही मी स्किप केलेलं नाहीये. 30 डेजचं चॅलेंज पूर्ण होत आलंय माझं. मला वाटतंय काहीतरी 2 दिवस मी ब्लॉगिंग नाही केलेलं. एक प्रवासामध्ये अपलोड नाही झाला व्हिडिओ केलेला, त्याच्या नेक्स्ट डे केला. आणि अजून एक पण गावावरून परत येताना त्या दिवशीचं एक स्किप झालंय. म्हणजे मला वाटतंय माझा 1 मंथ कम्प्लीट झालंय ब्लॉगिंगचं, फक्त अपलोड करायला 2 व्हिडिओज कमी झाले. पण ठीक आहे, आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी 30 डेजचं चॅलेंज पूर्ण केलेलं आहे आणि मी असंच करत राहणार आहे जोपर्यंत की माझा व्हिडिओ व्हायरल जात नाही. असं व्हिडिओ करत असते त्यावेळी असं दिसत राहतं मला की माझे एवढे सबस्क्रायबर्स झालेत, तेवढे सबस्क्रायबर्स झालेत, माझा व्हिडिओ व्हायरल गेलाय. असं दररोज सकाळी उठलं ना मी यूट्यूब स्टुडिओ ऑन करते आणि बघते, पण नसतात, व्ह्यूजच नसतात माझ्या याला. मी कधीतरी व्हिडिओ पाहिलेला असतो माझा, तेवढेच व्ह्यूज असतात. विनायकला पण सांगितलंय की तू बघू नको. अजून मी माझ्या घरी सुद्धा सांगितलेलं नाहीये की मी ब्लॉगिंग स्टार्ट केलंय म्हणून. बघूया, यावेळी गावी जाणार आहे त्यावेळी सांगते का नाही ते अजून नाही ठरवलेलं. जेवून झालंय माझं, पण आता काहीतरी असं गोड खावाचं क्रेविंग व्हायला लागलंय. मोतीचूरचे लाडू ऑर्डर करणार आहे मी. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना होत असेल ना असं गोड खावंसं असं जेवून झाल्यानंतर. मला तर गोड अजिबात आवडत नव्हतं, पण आता का काही माहिती 1-2 वर्ष झाले सारखं गोड खात राहावंसं असं अधूनमधून होतं, सारखं नाही होत. सकाळी तरी मी एक डार्क चॉकलेट खाल्लंय, पण आता ते खाल्ल्यामुळं काही माझं असं क्रेविंग गेलेलं नाहीये. त्यामुळे आता मी मोतीचूरचे लाडू ऑर्डर करणार आहे. मोतीचूरचे लाडू आलेले आहेत. यम्मी यम्मी, मी आता खाते. 15 मिनिटामध्ये आलेत लगेच, ऑर्डर केल्या केला. सिटीमध्ये राहण्याचा हाच फायदा असतो, घर बसल्या काही ऑर्डर करा, पटकन येतं. फर्स्ट बाईट ऑफ मोतीचूर लड्डू आफ्टर सो मेनी डेज. चॉकलेट खाऊन काही असं क्रेविंग पूर्ण झाल्यासारखं नाही वाटलं. हे खाल्ल्यावर भरपूर साखर आहे, मला 2 खाऊ वाटायला लागले असले लाडू. वाव, एकच लाडू खाल्ला आणि माझी क्रेविंग पूर्ण झाली. सॉक्स नाही तर काढायला येत तुला? पाहिजे सगळं काम मम्मानच करायचं याचं, है ना बाळा? अन्वित आता स्कूलमधनं आलाय, जेवणार आहे आता. तो जेवायला इथं सेम आहे त्याच्यासाठी आणि टीव्ही बघत बघत जेवायचं चालू आहे. हाय कर बाळा, हाय ऑल. सकाळी हे पावटा भिजत ठेवलेला, पाणी काढलंय आणि हे सोलायला लागले. हे साल आहे त्याची आणि हे त्याच्या आतलं आहे. हे खूप टेस्टी लागतं. ह्याचं सांबर उद्या बनवणार आहे आम्ही. हा. आता काही कुठला मूवी बघितला आपण? 90s किड्स. कसं होतं? छान. छान म्हणजे काय काय होतं त्यात? सांग, काय काय होतं सांग. आवडलं तुला? 90s किड्स हे सिरीज बघितलं, एकदम भारी होतं. मला आपल्या काळातलीच आठवण आली. 90sच्या किड्सना माहिती असेल की स्कूलमध्ये कसं असायचं, टीचर्स कसे असायचे, फ्रेंड्स कसे असायचे. आता सगळं वेगळं आहे. त्यावेळचे पॅरेंट्स घरी नाश्त्याला काय बनायचं हे दाखवलेलं. मॅथ्स टीचर असतात, त्यांच्या 3 मुलांची कहाणी आहे ही. मला तर मॅथ्स टीचरांचीच आठवण आली आमच्या हे सिरीज बघून. भारी आहे, तुम्ही पण बघा. नेटफ्लिक्स वरती अवेलेबल आहे, तुम्ही पण बघा. टेप ठेव जा, घरात पसारा करू नकोस बाबू प्लीज. मेजरिंग टेप आहे माहित आहे, ठेव जा, नीट ठेवायला शिक सामान घेतलेलं. फोल्ड करून ठेव जा म्हणलं. अभ्यास कधी करणार आहे? नाही करणार? स्कूलला जाऊ नको उद्यापासून? मग अन्वित आता अभ्यास करायला लागलाय. टेस्ट आहे उद्या त्याची, ऍडॉप्टिव्ह टेस्ट. क्वेश्चन विचारू का एक?
नहीं बुक में गरम गरम डैश लाए, पकोड़े लाए, मौसी डैश लाई, कचौड़ी लाई, मेरे पास बहुत सारे डॅश है. खिलौने हैं. तुम्हाला माहितीये का आमचा अन्वित हिंदीमध्ये एकदम असा प्रो आहे, सगळं येतं त्याला हिंदीचं. येतंय का नाही बाबू? काही पण विचारा. येतंय का? होय. विनायक ऑफिस मधून आलाय. काय वाचलंस तू? परत एकदा वाच. अमंग मग अ आहे का ते? अ आहे का? कुठला आहे लेटर? है उ उमंग मग उमंग की है डैश पतंग त्या पी पोराचा अभ्यास घ्यायचं म्हणलं ना, डोकं सगळं फुटून जातंय माझं. का काय माहिती. तुला कन्नडा शिकवायला लागतंय तुला सगळं. स्कूलमध्ये काही शिकवतात का नाही काय माहिती. तुला कन्नडाला पण डोकं फुटतंय, आता हिंदीला कसं फुटायलंय? कारण तुला चुकायला लागलंय ना हिंदी पण. हिंदी येत होतं तुला लई दिवस छान. झाले अभ्यास करून. नाही एक दोन महिना झाला असते. एक्झाम युनिट टेस्ट झाल्यावर झाला ते. तुला हिंदी शिकवायला लय मजा वाटत होती आधी. मज्जा वाटत होती पण आता काही कळेना. स्कूलमध्ये शिकवतात का काय करून येत आहे का? डबा खाऊन येत आहे नुसता स्कूलमध्ये जाऊन. स्टार्ट. क्लास टॉपर नाही तरी पण नाम असं म्हणतात कन्नडा सब्जेक्ट मध्ये. एकदा सुद्धा बॅड बॉय म्हणलं तर सगळ्या ह्याला गुड बॉय. आजपासून हे स्टोनचे दिवे लावणार आहे आम्ही. सोमवार आहे ना आज. काल आणलेले का परवा आपण रे? काय घेऊन चल बाहेर लाव, चल तिथं. डोर ओपन करते. पकड, घट्ट पकड. हं. विजायला लाव, या साईडला एक लाव, त्या साईडला एक. कधी मम्मा कुठला तर टीव्ही मध्ये बघून एनर्जी नाही आता. एनर्जी पूर्ण डाऊन झाला माझी. झोपलो नाही ना दुपारी म्हणून. प्लीज प्लीज. अजून जेवण झालं नाही या मुलाचं. दाखवते तुम्हाला. हे बघा, खोटं वाटत असेल तर. इकडं आमचं प्लेट आहे, हे माझं प्लेट आहे. जेवण झालंय. दोघांचं जेवण झालं तरी अन्वीचं अजून जेवण झालं नाही. आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय बाय. बाय. दूध पण आधीची जवळ आहे. हे बघा गाईस, फायनली मी पावट्याचं वरचं साल काढलेलं आहे. कसलं भारी दिसतंय हे. आता मी याचं सांबर बनवणार आणि उपीटमध्ये पण घालणार आहे उद्या सकाळी. छान लागतंय हे. जास्त त्रास पण नाही पडत.